सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शोमध्ये. कलाकार या शोमध्ये खऱ्या अर्थानं आज आपल्यासोबत एक भारी अभिनेता आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं तुम्हाला प्रचंड आनंद त्याच्या कामातून दिला आणि आज पण तो आनंद देऊन आपल्या सगळ्यांना मस्त मनोरंजन करणार आहे आपल्या सगळ्यांचं. आपल्या सोबत आहे वन अँड ओनली अभिनय बेर्डे. खूप खूप स्वागत आहे अभिनय भाई. हॅलो हॅलो हॅलो. आणि सगळ्यात अगोदर वेलकम टू कल्ला आणि कार. थँक्यू व्हेरी मच. सो या शोचं नावच कल्ला आणि कार अभिनय. तर सगळ्यात पहिल्या गप्पा आपण गाडीच्या मागे. बर. सो कधी सगळ्यात पहिल्यांदा हाती गाडी आली, कधी चालू लागलास, कधी गाडी शिकलास, त्याबद्दल प्लीज सांगा मला. गाडी शिकायला सुरुवात मी ऍक्च्युली सांगतो 17 वर्षात असताना केली होती, म्हणजे ट्रेनिंग स्कूलमध्ये जाऊन. आणि जेव्हा मी तिकडे सगळं महिन्याभराचा कोर्स करून लर्निंग लायसन्स काढायला गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की यार 17 वर्षाच्या मुलांना लर्निंग लायसन्स मग कशाला शिकवली एवढं. पण नाही शिकलो. मग मी सोडून दिली. व्हेरी ट्रू. त्याच्यानंतर मग मी परत गाडी शिकायला गेलो. साधारण एक 2019 ला मी परत मग गाडी शिकायला लागलो. त्यानंतर मग माझी पहिली गाडी मी घेतली, जी एक सेकंड हँड थर्ड हँड वॅगनर होती. जुना मॉडेल. हो, ती अजिबात नव्हती इकॉनॉमिक, कारण ती 2-3 लोकांच्या हाताखालून ती गेलेली होती. बरोबर. त्यामुळे तिची इकॉनॉमी सगळी निघून गेलेली. त्यामुळे तीच घेतली काय, स्कोडा घेतली काय, सेम मेंटेनन्स आहे मला. पण त्या गाडीने खूप साथ दिली आहे मला. म्हणजे त्यानंतर लॉकडाऊन नंतर स्पेसिफिकली जेव्हा मी जास्त काम करायला लागलो, लॉकडाऊन नंतर खूप काम करत होतो इकडे तिकडे, तेव्हा त्या गाडीने मला खूप साथ दिली. त्या गाडीचा एक कमाल किस्सा असा होता वॅगनरचा, की लॉकडाऊन मध्ये ती घरातच पडून होती आणि आम्ही महिनाभर मग मुंबईचा ब्रेक म्हणून पुण्यात जाऊन राहिलो होतो जरा महिनाभर. बरोबर. तर त्याच्यानंतर जेव्हा परत आलो, मला माझा मनकस्तुरी रेचा वर्कशॉप चालू होणार होता आणि मनकस्तुरीच्या वर्कशॉपच्या वेळेला मी जायचंय, गाडी रोज लागणार आहे, त्यामुळे मी गाडी मग दुरुस्त करून घ्यायचं आणि जरा क्लीन करून घ्यायची असा विचार केला. तर माझा बॅटरी गेली होती गाडीची. तर तो माणूस आला बॅटरी चेंज करायला. तर त्याने मला सर कपडा खराब हो गया. तर मी कपडा काढायला डॅशबोर्ड उघडला. डॅशबोर्ड मध्ये 4 छोटे छोटे उंदर होती. कारण ती गाडी बंद होती आणि आमच्या बिल्डिंग मध्ये उंदरांचा प्रॉब्लेम होता. आणि मग ती गाडी तशी क्लीन वगैरे करून घेतली. त्यांनी ते ऑल्टरनेटरच्या माझ्या वायरी खाल्ल्या होत्या, त्याच्यामुळे अंधेरी ब्रिज वरती माझी गाडी बंद पडली होती मधूनच. मग ती मी धक्का मारत ती मग स्टार्ट केली. मग उगाच बोललो इकॉनॉमी रे. नाही, स्टार्ट केली. मग ती बॅटरीने मी एसी नाही लावू शकत, हेडलाईट नाही लावू शकत, काही लावू शकत नाही वर्कशॉपला जातानाच. आणि त्याला मी मिरर रोड मध्ये राहायचो. तर मी तिकडून मग ती गाडी कशी फिरवली, दहिसर चकनाकाला बरोबर आल्यावरती बंद पडली गाडी. आणि मग नंतर मी ब्रिज वरती अक्षरशः इथून विंडोवरनं जम्प वगैरे करून हँडब्रेक ओढायचो. आउट ऑफ कंट्रोल जात होती. त्याला धक्का एकट्याने मारून ती ब्रिजवरनं खाली उतरवली, बाजूला थांबवली. माझा गराजवाला आला, त्याने ती बॅटरी जॉईंट केली. तो पुढे 2 व्हीलरवरती होता बॅटरीच्या वायरी सकट आणि मी मागे आम्ही जात होतो. असं आमचं काय किस्सा यार. अरे डेंजरस होता तो, डेंजरस. त्यामुळे त्या वॅगनरनी मला खूप हे दिलं. मग शेवटी एक वेळ आली की मी विचार केला की आज जरा पैसे जमलेत आणि जरा आपल्याला आता बेटर गाडी हवी आहे. कारण आता आपले जे ट्रॅफिक पोलीस वाले पण असायचे, ते पण मला बोलायचे सर तुम्ही काय लोकल गाडी चालवता. तर मला पण असं झालं की यार आपल्याला कोणी पण बोलतंय, त्यापेक्षा घेऊन टाकू एखादी चांगली. एक्झॅक्टली. तेव्हा मी हा पट्ट्या घेतला. पट्ट्या पठ्ठ्या असं नाव दिलं. हो, कारण त्यांनी खूप गोष्टी माझ्यासोबत बघितल्यात, खूप प्रवास केलाय माझ्यासोबत इकडे तिकडे. मध्यंतरी मागच्या वर्षी लंडनला खूप मजा जाणं येणं होतं सिनेमाच्या शूटिंगमुळे. पण त्यावेळेला मग माझा पठ्ठ्या एकटा पडायचा मुंबईत. आता कसं जरा मुंबईत वगैरे येणं जाणं आहे, काम आहे, तिकडे जाणं होत नाही, त्यामुळे खूप साथ आहे आमची एकमेकांना आता. या सगळ्यानंतर जेव्हा आपण गाडीचा प्रवास करतोय, तुला असं वाटतं का, मी जेवढा इंटरव्ह्यू लोकांचा केला ना गाडी कलाकारांसाठी गाडी इज अ मी टाइम. बरोबर. म्हणजे जर कोणी गाडीत नसेल सो इट इज हॅपी. हो, की मला ड्रायव्हिंग करायला आवडते. हो. तुझंही तसंच आहे का आणि का? 110%. बिकॉज काय होतं ना की आपण एकतर एकटे असतो आणि आपल्याला आजूबाजूला बघणं, म्हणजे कोण नसतं आपल्या आजूबाजूला तसं. आपल्या गाणी चालू असतात आणि गाण्यांमुळे एक वेगळा मूड आपोआप सेट होतो. आणि त्याचबरोबर जर ट्रॅफिक नसेल, पूर्ण सरळ व्यवस्थित रस्ता असेल, आजूबाजूला डोंगर असतील, म्हणजे उदाहरणार्थ मुंबई पुणे एक्सप्रेस वे असेल आणि तुम्ही एकटे चालवत असाल त्याच्यावरती, तर ते डेफिनेटली थेरपॉटिक आहे. कारण तुम्हाला काय म्हणतो, तुमचा मूड आपोआप बदलतो. आणि ते म्हणतात ना, तुम्ही जेव्हा
वॉक वरती जाता गाणी ऐकत तेव्हा पण तुमचा मूड आपाप बदललेला असतो. So तर true. गाडीचं पण आय फील तसंच आहे काहीसं. सो ट्रू. माझी आई मला नेहमी म्हणायची की एकदा गाडी चालवायला शिकलास सो त्याच्यासारखी इंडिपेंडंट आणि काय म्हणतो फ्रीडम देणारी गोष्ट कुठलीच नाही. बिकॉज तुम्हाला आयुष्यात कधी कोणावरती डिपेंडेंट नाही राहावं लागत जेव्हा तुम्ही गाडी शिकता तेव्हा. तर तुला जिकडे जायचं जाऊ शकतो, जाऊ शकतो. माझं कोणा वाचून काय अडून राहत नाही. आणि वी बिकम रिलायबल ॲज वेल फॉर आवर फ्रेंड्स ॲज वेल. सो आय थिंक ती फिलिंग खूप छान आहे. पण हा मला ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायला भयानक इरिटेट होतं मुंबईच्या. माझी खूपदा भांडणं होता राहिली आहेत. होता राहिली की झाली आहेत? नाही होता राहिली आहेत. मुंबईचं कसं आहे माहिती आहे का, मुंबईची एक कमालीची गोष्ट जी मला आवडते, एक तर कोणाला वेळ नसतो उतरून भांडण करत बसायला. माझं असं कित्येकदा झालंय वॅगनरच्या वेळेला. वॅगनरच्या ब्रेकचा जरा इश्यू होता की मी जाऊन अशी ठोकली आहे गाडी समोरच्या आदळली आहे. पण त्या गाडीला काही झालं नसल्यामुळे मी सॉरी बोलल्यावर त्या माणसाने मला सोडून दिलं. तर असं होतं मुंबईत कित्येकदा की लोकांना वेळ नसतो. ते कदाचित चिडतील तुमच्यावर एकदम पटकन, किंवा ते पण शिकताना त्यांनी ते पण तेच केलं असेल. ते सॉरी बोलून ते गोष्टी आपण तिथल्या तिथे मिटवू शकतो. व्हेरी ट्रू. त्यामुळे मुंबईच्या बाहेर मी कुठे मला पुण्यात येण्याचा स्पेशली मला भीती वाटते चालवायला गाडी. नाही गाडीच मी चालवत नाही, मी फार घेऊनच जात नाही तिकडे गाडी, कारण मला भीती वाटते. पण या भारी गोष्ट ना या प्रवासात. आता आपण तुझ्या अभिनय प्रवासाविषयी विचारू, कारण अभिनय बेर्डेंना ऍक्टरच व्हायचं होतं का? आणि आपण ती सध्याचा माझा पहिला इंटरव्ह्यू मला आठवतं, आपण ऑर्किड हॉटेलमध्ये केलेला, जेव्हा द फर्स्ट एव्हर इंटरव्ह्यू अभिनय बेर्डे केलेला. खूप भारी अँड ही वॉन्टेड टू बी दॅट अँड ही इज टुडे. अभिनय कसं काय पाहतो सर? एवढे वर्ष आता गेली आहेत, संघर्ष सुरूच आहे. इट इज देअर बट इट इज हॅपी. काय सांगशील? म्हणजे जानेवारीमध्ये ती सध्या काय करते आता 8 वर्ष झाली. एक्झॅक्टली. आणि आम्ही फिल्मचं शूट करून आम्हाला 9 वर्ष झाली. आता आत्ताच मे मध्ये याच तारखांमध्ये आम्ही पहिल्यांदा शूट चालू केलं होतं ती सध्या काय करतेचं. सो मला असं एकदम ओल्ड वाटायला लागलं की मला 8 वर्ष झाली इंडस्ट्रीमध्ये. मग परवापर्यंत नवीन होतो, मला 8 वर्ष झाली. पुढच्या 2 वर्षात मला 10 वर्ष होतील. माझी डेकेड कम्प्लीट होईल इंडस्ट्रीमध्ये. आणि असं नाही की बाबा घरात बसून आहे, कंटिन्यू काम चालू आहे, नाटक चालू आहे, सिनेमे चालू आहेत, कंटिन्यू काम चालू आहे. सो असं वाटतं की यार खूप असं वयस्कर झाल्यासारखी फिलिंग येते मला, तुला सांगू का. म्हणजे तो नवखेपणा आणि तो जो एक असतो आपला भाबडेपणा, तो कुठेतरी निघून गेल्याचं एक फिलिंग असतं. बट द सेम टाइम ही भीती पण आहे की यार तो काय म्हणतो आपण, तो जायला नको, बिटरनेस नाही आला पाहिजे. एक्झॅक्टली. आफ्टर अ पॉइंट जो येतो ना, आपल्या कामात आपल्याला सतत आनंद मिळत राहिला पाहिजे. बिटरनेस, आपलं हे नाही झालं, आपलं ते नाही झालं, आपलं हे नाही चाललं, आपलं ते नाही चाललं, त्याच्यावरती फोकस न करता मला असं वाटतं की आपण जे काम करतो त्यात कंटिन्यूस आनंद मिळत राहिला पाहिजे. पण मला सांग, ती सध्याची सुरुवात करतो तुला कसं काय तू तिकडे पर्यंत गेलास? कारण मला एक गोष्ट एवढी लक्षात आहे आणि मी प्रेक्षकांना सांगतो की द लेजंड लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांचं जरी नाव पाठीचं असेल, बट यू हॅड युअर ओन स्ट्रगल्स अंटिल टुडे यू हॅव इट. पण मग ती सध्याला तू कसं काय अप्रोच झालास आणि ती सध्या काय तुला कसं काय? Your mama was so happy that you got it everything by yourself and she was the happiest person on that earth. त्याबद्दल काय सांगशील तू? सी फायनली मी ती सध्या काय करते, जेव्हा माझ्या आयुष्यात आलं सिनेमाच, सतीश सरांना जेव्हा वाटलं की मला घेऊन सिनेमा करायला हवा, सतीश सरांना आणि झी स्टुडिओजला, निखिल सरांना, सगळ्यांना. सो त्यावेळेला फ्रँकली स्पीकिंग आय वॉजंट एक्सपेक्टेड टू डू अ फिल्म. मला ऍक्टरच व्हायचं होतं, मला सिनेमात नाटकातच काम करायचं होतं, पण मी त्याच पॉइंटला करेन असं मला वाटलं नव्हतं. कारण मला ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं होतं माझं, व्यवस्थित लॉन्च स्वतः. आणि तुम्ही जर 2015, 16, 17 तो पिरियड जर पकडलात तर त्याला लॉन्चची फॅशन होती. आताही लोक लॉन्च होतात, पण ते कधी त्या लेवलचा मिळत, तो लॉन्च नसतो. इफ यू सी केअरफुली, ती सुद्धा काय करते, इज नॉट अ लॉन्च व्हेकल फॉर मी. तो सिनेमा बनला आधी, तो सिनेमा तयार होत होता, त्याच्यामध्ये त्यांना असं वाटलं की हा मुलगा येऊ शकतो. बरोबर. इट वॉज दॅट. माझ्यासाठी तो सिनेमा नव्हता बनवला गेला, तो सिनेमा माझ्याशिवाय पण बनलाच असता आणि खूप सुंदर बनला असता. पण त्यांना वाटलं की या मुलाला आपण घ्यावं, कारण त्यावेळेला मी मिठीबाईमध्ये एकांकिका करत होतो. बरोबर. मी युथ फेस्टिवल, इप्टा हे सगळं करत होतो. आणि त्याच दरम्यान मग आम्ही
माझं युथ फेस्टिवलमध्ये आम्ही एकांकिका जिंकलो आणि माझ्यामध्ये पेपरात तिथे कोणाला तरी कळलं, म्हणजे मी तरी कोणाला सांगत नव्हतो, तिथे कोणाला तरी कळलं की माझे वडील लक्ष्मीकांत बेर्डेत वगैरे वगैरे. बरोबर. आणि मग ते पेपरात मग छापून आलं. मग ते कसं तरी सतीश सरांपर्यंत पोहोचलो, कारण ते स्वतः मिठीबाईचे आहेत. कोण कोण मिठीबाईचे तरी? सतीश सर, श्रेयस तळपदे, अवधूत गुप्ते, सुनील जोशी, किशोरी शाणे. एक्झॅक्टली. आणि गुजराती आणि मराठी एडिटर एकत्र चालतं एकत्र. गुजराती, मराठी, हिंदी तिन्ही. बॉबी देओल ऑल्सो फ्रॉम बॉबी देओल, अजय देवगन, रवीना टंडन, शाहिद कपूर, करीना कपूर, सगळे मिठीबाई. ऑल तिकडे हिंदी, मराठी, गुजराती. त्यांना मराठी थिएटर करायची खूप इच्छा असते, पण दुर्दैवाने त्यांच्याकडे प्रत्येक वर्षात तेवढी मराठी मुलं येत नाहीत. त्यांच्यानी माझ्या सदैवानी मी त्यावेळेला मराठी मुलगा, मी स्वतः मराठी बोलणार होतो, त्यामुळे ते मराठी एकांकिका त्यावेळेला मोठ्या लेवलवर करू शकले. हो. आपण अनेक सिनेमात तू काम केलीस, पण आपण लेटेस्ट गोष्ट विषय विचारूया. ते म्हणजे एक नाटक आलं, जे नाटक आता बघायला तुझे फॅन्स, इट्स लाईक फॅन्स, लहान मुलं ते नाटक फक्त बघत नाहीत, ते नाचतात, ते इन्व्हॉल्वमेंट दाखवतात, ते प्रत्येक डायलॉगला हसतात, खेळतात, टाळ्या वाजवतात. किती भारी वाटतं रे की त्या लहान मुलांसोबत जेव्हा तू फोटो काढतोस नंतर, आणि हे नाटक बॉडी वॉन्डू शेपर्ड. अरे म्हणजे एक हे पण खूप इंटरेस्टिंग पॉइंटला आलं माझ्या आयुष्यात नाटक, आणि इट इज वन ऑफ द बिगेस्ट अँड द मोस्ट मच नीडेड टर्निंग पॉइंट इन माय लाईफ. सो बेसिकली 2024 मी मुंबईत, मी लंडनला शूट करत होतो, मी परत आलो मुंबईमध्ये, आणि त्या 2024 मी ठरवलं की यार यावर्षी ना आपण खूप चुझी राहूया. लेट्स बी चुझी. आपल्याला खूप गोष्टी होत्या तिकडे, सगळं नाही करायचं आपल्याला, आता जे येईल ते नाही करायचं. लेट्स बी चुझी, स्पेसिफिक काम करूया. पुढच्या 2 दिवसात मला क्षितिज सरांचा फोन आला की मी इंटरेस्टिंग काहीतरी डेव्हलप करतोय, तू आहेस का, एप्रिल मे तू फ्री आहेस का? म्हटलं सर फ्री आहे, आणि तुम्ही करत असाल तर मी पुढचे 6-7 महिने, वर्षभर फ्री. सो हे नाटक या सिनेमा तुला माहिती नव्हतं? मी बोलला मी फ्री आहे. तर ते बोलले तू एक काम कर, तू या दिवशी तू फ्री असेल माझ्या घरी, आपण एक रीडिंग करूया. म्हटलं ओके. तर मी गेलो त्यांच्याकडे, तर तेव्हा तिथे मला कळलं की अरे हे नाटक आहे, आणि तुला मला त्याच्यामध्ये 10 वर्षाच्या मुलाची भूमिका करायची. एक्झॅक्टली. तर माझं असं झालं की यार मी कुठलाही विचार न करता, कुठल्याही प्रकारचा सेकंड थॉट मनात न आणता, काय माहिती काय ऑर्गॅनिकली मी हो बोलून टाकलो. मला करतो थेट, म्हणजे आता ह्याच्यात तुला चुझी तू कुठेच नव्हतं? नाही चूज नाही झालो, कारण मला ते कॉन्सेप्ट आणि ती कल्पना इतकी भावली. एक्झॅक्टली. मला AI इफेक्ट अँड ऑल दोस ते पण सांगितलं नव्हतं मला. त्यांनी फक्त मला या 2-3 बेसिक गोष्टी सांगितल्या, त्याच्यावरती मी रेडी झालो की मला करायचंय. करून नाटक करायला मिळतंय, मला बालनाट्य करायला मिळतंय. माझ्या क्षितिज सर मला हे पण सांगायचे की त्या मुलांची पहिली मेमरी तू असणार आहेस, कारण त्यांनी बघितलेलं आयुष्यातलं त्यांचं पहिलं नाटक कदाचित अजिबाई जोरात असेल. सो त्यांची पहिली मेमरी एका हिरोची तुझी असणार आहे. यू आर गोइंग टू बी द प्रोबॅबली द बिगेस्ट पार्ट ऑफ देअर चाइल्डहुड. ही कल्पना म्हणलं, या कल्पनेसाठी मी हे नाटक आयुष्यभर करायला तयार आहे बॉस. कारण ते नाटक, श्रेयस यू वोंट बिलीव्ह, आम्ही बोरिवलीला एक आमचा प्रयोग होता जो आम्ही एका स्कूलसाठी केला होता. देर वर 1000 स्टुडंट्स, 1000 मुलं होती ऑडियन्समध्ये, आणि ती CBSE बोर्डची मुलं होती. तर मला असं झालं की यार हे CBSE बोर्डची मुलं यांना काय मराठी नाटक करणार. एक तर मुंबईमध्ये प्रॉब्लेम असा आहे मराठी लोकांचा की त्यांच्या मुलांना मराठी नाही बोलता येत, त्यांच्यावरती हिंदी आणि ते इंग्लिश एवढं लादलं जातं की ते मराठीत बोलतच नाहीत, अजिबात बोलत नाहीत मराठीमध्ये. तर मला असं आतून भीती होती की यार CBSE ICSE बोर्डच्या मुलांना काय आवडणार आहे नाटक, काय कळणार आहे नाटक. यार त्या मुलांचा रिस्पॉन्स, ते मुलं नाचत होते, ते मुलं गाणं आली की नाचायची, कुठल्याही जोकवर जोरदार रिस्पॉन्स, मनापासून रिस्पॉन्स द्यायचे, कुठलाही आगाऊपणा केला नाही, काही केलं नाही, काही केलं नाही. अरे मला अजून एक भीती अशी होती की या मुलं पॅरेंट्स सोबत नाही आलेत, मित्रांसोबत आलेत, ते वयच फालतूगिरी करण्याचं, कारण आम्ही तेच केलंय ना. पण त्या मुलांनी सातत्याने ते 3 तास नाटक बघितलं. इंटरव्ह्यू मध्ये ते माझं कॅरेक्टर अक्कू या लेवलला ओरडत होते. ही फिलिंग जी आहे ना, कारण लहान मुलं तुम्हाला कधीच बाबा द्यायचं म्हणून कॉम्प्लिमेंट देत नाहीत, ते सगळं त्यांना वाटलं तरच देतात. ती ऑनेस्टी असते, ती ऑनेस्टी तुम्हाला मोठ्यांकडनं आयुष्यात कधी मिळणार नाही, कधीच मिळणार नाही. जे तुम्हाला बाल प्रेक्षकांकडनं मिळेल ती तुम्हाला मोठ्यांकडनं, त्या प्रकारचा उत्साह
त्या प्रकारचा प्रामाणिकपणा तुम्हाला कधीच मिळणार नाही. आणि ते बघून मी बोललो, आता मला कळलं मी खऱ्या अर्थाने बालनाट्य का केलं म्हणून. तू हिंदी मध्ये पण काम केलंस ना, त्याच्याबद्दल सांग ना प्रेक्षकांना यार, कारण दॅट विल बी अ डिफरंट एक्सपिरियन्स, राईट? सो ती हिंदी फिल्म आहे ती, Right. अँथॉलॉजी, माझी पहिली हिंदी फिल्म आहे. मी हिंदी शो पण केलाय, हो. त्याच्याबद्दल पण गोष्टी लवकरच येतील. पण हिंदी फिल्म आहे, त्या फिल्मचं नाव आहे जागीर. आणि ती बहीण भावाची गोष्ट आहे. तू प्रत्येक तुझ्या कामाला प्रचंड सिरियसली घेतलं, हो. म्हणजे यू कॅन कम अक्रॉस ॲज आपण एक हॅपी गो लकी मॅन, पण जेव्हा तू काम करतोस तर तू सिरियसली करतोस. हो. हे क्वालिटीज कोणाकडून आलेत? इज दॅट फ्रॉम प्रिया मॅम, की इज बॉट फ्रॉम लक्ष्मीकांत सर? बोथ. अँड हाऊ? सी दोघांकडनं मी एक गोष्ट शिकलोय, म्हणजे दोघांकडनंच, की तुम्ही आयुष्यात कसेही असाल, तुम्ही काही करत असाल, पण तुम्ही तुमच्या कामाच्या बाबतीत सिरियसनेस आणि प्रामाणिकपणा हा बाळगला पाहिजे. ते जे काय असो, ते त्यांच्याकडनं शिकलोय, सगळ्या गोष्टी आहेतच. पण मला असं वाटतं की तुमचं जर तुमच्या कामावरती मुळात प्रेम असेल तर त्याच्याबद्दल सिरियसनेस तुम्हाला येतोच, कारण ते तुम्हाला मनापासून करायचं असतं. आणि मला माझं काम मनापासून करायला आवडतं, कारण मी आयुष्यभर एकच स्वप्न बघितलंय, मी दुसरं कधी काय व्हायचा विचारही नाही केलाय. तर त्या जे काय करायचं आहे ते मला खूप चांगल्या प्रकारे करायला आवडतं, त्यामुळे तो सिरियसनेस आहे. आणि मी खूप लोकांना म्हणताना ऐकलंय, मामांना म्हणताना ऐकलंय, अशोक मामांना, आणि माझे वडीलही म्हणायचे की एक चांगला माणूस आणि एक डिसिप्लिन्ड माणूस त्याच्या कामाच्या बाबतीतच पुढे जातो. टॅलेंट काय 19-20 झाला तरी चालेल. आणि या लोकांच्या ह्याच्यामध्ये माझं टॅलेंट काय त्या 19-20 मी म्हणणार पण नाही, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफांच्या ह्याच्यामध्ये. पण त्यांच्या लेवलचा टॅलेंट जरी मी प्रयत्न करून सुद्धा जर तिथे पोचत नसेल, तर त्यांच्या लेवलची डिसिप्लिन आणि प्रामाणिकपणा तर मी माझ्या स्वतःत आणू शकतो, शिस्त तरी माझी स्वतःत आणू शकतो, ते माझ्या हातात आहे. पण तू आता एका आपल्या पूर्ण इंटरव्ह्यूच्या मध्ये असं म्हटलास की जेव्हा तू मिठीबाईला होतास, जेव्हा तुला तिकडे पुरस्कार वगैरे मिळाले, तुझं काम चांगलं झालं, तेव्हा तू निष्ठून कोणाला सांगितलं नाहीस की माझे वडील कोण आहेत, माझी आई कोण आहे. ही कुठली गोष्ट आहे? म्हणजे हे तुझं बलस्थान आहे असं तुला वाटतं का, की का सांगावं मी, आय शुड स्पीक मोर दॅन माय फॅमिली अँड ऑल दिस? त्याचा फायदा कधी तू उचलला नाहीस का? फायदा नाही उचलला, बिकॉज मला असं होतं की मला जे व्हायचं आहे ते मला स्वतःच्या क्रेडिटवर आणि स्वतःच्या मेहनतीवरती व्हायचं आहे, स्वतःच्या क्रेडिबिलिटीवरती व्हायचं आहे. मला वडिलांचं नाव वापरून नाही काय करायचं आहे, आणि नाही मला आईचं नाव वापरून काय करायचं आहे. पण असं आहे की माझ्या वडिलांचं नाव खूप मोठं आहे, खूप मोठं आहे, ते पुढे येणार नाही असं कधी होणार नाही. हे पण डोक्यात होतं तुझ्या? हे डोक्यात नव्हतं माझ्या. एक्झॅक्टली. हे माझ्या डोक्यात नव्हतं. राईट. खूप लोकांसाठी हे खूप नंतर रिअलाइज झालं मला की लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा येऊन ते तिथे काम करतोय, खूप मोठी गोष्ट होती काही लोकांसाठी. मी त्या स्टेजवरती काम करतोय, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. सो आय फील की ते तिकडे बाहेर येणारच होतं. माझा प्लॅन असा होता की मी ड्रामाटीमध्ये कोणाला सांगणार नाही मी कोणाचा मुलगा आहे. राईट. पण मी तिकडे गेल्या माझी जी टीचर होती, म्हणजे जी मेन प्रोफेसर जी होती, जी ड्रामा टीमची आमची इन्चार्ज पण होती, बरोबर, मी गेल्या तिकडे सगळ्यांना सांगितलं. आणि माझं असं झालं की यार मी हेच अवॉइड करतो. थँक्स फॉर सेइंग. माझं झालं की यार का मी हे अवॉइडच करत होतो, मला नव्हतं सांगायचं. पण आता ठीक आहे, सांगितलं तर जाऊ दे. आता लोक मला त्या नजरेने बघणार, लोक मला त्या नजरेने जज करणार. बरोबर. तर ते तेव्हा झालंच होतं. म्हणजे मला एक दिग्दर्शक म्हणाले होते, एक बेर्डे हसवून गेले, ते रडून जाणार. खरं बोलतोस काय? म्हणजे कॉम्प्लिमेंट नव्हती, कॉम्प्लिमेंट नव्हती, ते रडवून जाणार. सो माझं असं झालं होतं की आता तुला दाखवतो म्हणून. आणि मग मी बेस्ट ऍक्टर मारलो होतो त्या वर्षी. ती गोष्ट क्या बात. ते सुपर्ब सर. ते जाऊ दे. बट त्यावेळेला ते व्हायचं तसं की मला असं वाटतं, म्हणून मी रुईयात नाही गेलो, म्हणून मी रुपारेलला नाही गेलो, म्हणून मी साठे दाणूकरला नाही गेलो. मी का नाही गेलो त्याचं कारण ठेवतो. आज ते कॉलेजेस खूप कमाल आहेत, तिकडे नाटकाची परंपरा आहे आणि मला करायला खूप आवडलं असतं. पण यार ते लक्ष्मीकांत बेर्डेच्या मुलाचा टॅग नको होता मला ते अटेन्शन नको होतं. आम्ही आहे त्यांचा मुलगा, मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा, पण मला ते सतत अटेन्शन नको होतं, कारण शाळेत ते ओव्हरबोर्ड झालं होतं कुठेतरी, आणि त्याचा खूप निगेटिव्ह इफेक्ट यायला लागला होता. कॉलेजमध्ये मला 11वी-12वी मी कोणाला सांगितलं नाही, मी शांतपणे मस्त मजा गेली, मला कोणी ओळखायचं नाही, माझं आयुष्य जगलो माझ्या मित्रांसोबत. डिग्री कॉलेजमध्ये जेव्हा ड्रामा करायला लागलो तेव्हाही झालो, तरी फार लोकांना तिकडे फरक नाही पडायचा, कारण मॅक्झिमम हिंदी बॅकग्राऊंड मधली मुलं. एक्झॅक्टली. तर त्यांच्यासाठी असं नव्हतं, ते नॉर्मलाइज होतं. कारण तिकडे माझ्यासोबत होता राजकुमार हिरानीचा मुलगा, माझ्यासोबत ह्याचा मुलगा, त्याचा मुलगा. सो इट वॉज, ते खूप असे काय म्हणतो
युज टू होती Used to होती मुलं, अशा लोकांसाठी. सो मी माझं असं झालं की यार जाऊ दे, वी हॅव आय मेड द राईट डिसिजन. राईट. जे काय आता बघून घेऊ. सो इट जस्ट वर्कड आउट. आय फील खूप गोष्टी माझ्या बाबतीत नशिबाने काही ठिकाणी खूप साथ दिली. आता जेव्हा नाटकात लोक तुला भेटायला येतात तेव्हा असेही लोक असतील ना की ज्यांनी बाबांचं नाटक पाहिलं असेल. व्हॉट इज युअर रिएक्शन आणि तू कसं हँडल करतो तरी गोष्ट? अरे यार ते मला येऊन म्हणतात की मला तुमच्या बाबांची आठवण आली तुमचं काम बघून. तर माझं असं झालं होतं की यार ही एक तर खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे आणि सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा, मी कुठेच प्रयत्न करत नाही त्यांच्यासारखं होण्याचा. मी कुठेच प्रयत्न करत नाही, पण ते आपोआप येतं कारण शेवटी ते जेनेटिक्स आहेत. एक्झॅक्टली. ते येणारच, ते येणारच कुठे ना कुठेतरी. तर ते त्यामुळे ते जेव्हा लोक बोलतात तेव्हा मला खूप बरं वाटतं. कारण चला बाबा कुठेतरी आपण त्यांची लेगसी जिवंत ठेवतो आणि नाटकात ठेवतो. सिनेमात त्यांच्यासारखं काम करणं आपल्याला शक्य नाहीये, पण नाटकात जर आपल्याला ते काहीतरी छान करायला मिळतंय आणि लोकांना ते आवडत आहे आणि परत नाटकाची सुरुवात त्यांच्या आवाजातून. एक्झॅक्टली. त्यामुळे ती एक कल्पना क्षितिज सरांनी खूप भन्नाट निवडली माझ्यामध्ये. आणि लोक अगदीच नाटकामध्ये म्हणजे ते काय म्हणतो तुमच्या बाजूवर ॲटमॉस्फिअरच क्रिएट करून टाकतं कम्प्लिटली. सो ते लोकांना कुठेतरी नॉस्टॅल्जिया पण येतो त्याच्यामुळे. आणि लोक मला खूप लोक येऊन म्हणतात, प्रत्येक प्रयोगाला अनेक लोक येऊन हे सांगतातच मला. त्यामुळे खूप आनंदाची आणि खूप अशी भारावून टाकणारी गोष्ट आहे मला. सुपर्ब. आणि खऱ्या अर्थानं हा एक कॉपी पेस्ट प्रश्न आहे, जो शेवटचा प्रश्न आहे कलाकारचा, जो मी सगळ्या कलाकारांना विचारतो. सो कलाकार म्हटलं तर आपण कोणाला इन्स्पायर करत असतो आणि कोणाकडून इन्स्पायर होत असतो. जर तुला एक संधी दिली की तुला लॉंग ड्राईव्हवर जायचंय, न कोणी पकडतं अलिबाग सारखं, कोणी काही नाही, टेन्शन नाही, लॉंग ड्राईव्हर तुला जायचं आणि तुला निखळ गप्पा त्या व्यक्तीशी मारायच्या आणि त्यांना या सीटवर बसवायचंय, ती व्यक्ती कोण असेल आणि का? बापरे, अरे बापरे, कम ऑन. ती व्यक्ती कोण असेल आणि का? किती माणसं डोक्यात येतात माझ्या. पण शिट, आय थिंक मी कोणाला चूज करेन माहितीये? माझा मित्र खूप जवळचा गौरव मोरे. कारण तो अतिशय माझा जवळचा मित्र आहे आणि आम्ही एकत्र खूप काम केलंय. आम्हाला अजून पुढे खूप एकत्र काम करायचं आहे. तर पुढे त्यामुळेच आम्ही एकत्र ड्राईव्हवर आम्हाला दोघांनाच जायला आम्हा दोघांनाही खूप आवडेल. त्यांनी नवीन गाडी घेतली आता. एक्झॅक्टली. तर त्यामुळे आणि त्याचं पण व्हॉट अन ऍक्टर आहे. व्हॉट अन ऍक्टर आय एम सेइंग. कॉमेडियन वगैरे वेगळी. ब्रिलियंट ऍक्टर. आम्ही कधी दोन मी रंपाटपासून एकत्र काम. एक्झॅक्टली. सो ब्रिलियंट ऍक्टर. पण त्याच्यासोबत ड्राईव्हला जायला आवडेल कारण मला असं वाटतं गौरव मोरे सोबत जे मी वेळ घालवतो ना त्याच्यामध्ये वेळ कधी कुठे निघून जातो मला कळत नाही. मी त्याचा फोन आला ना मला की मला माहिती असतं माझ्या आयुष्यातला अर्धा पाऊण तास आता गायब होणार. तो हसत निघून जाणार कुठेतरी. थँक्यू सो मच भाई. अँड व्हॉट वॉन्ट टू से अबाउट दिस सेटअप कलाकार? अरे वा, बस पण येते छान. मला तुला सांगू का, थँक गॉड आपण इथे या रोडवरती आलो. मला भीती होती कोण कट करून गेलो चुकून काहीतरी निघालं संस्कृत मध्ये. त्यामुळे ते पण निघतं का? अरे बाप रे बाप. शेवटी मी माझ्या आईचा मुलगा पण आहे की. एक्झॅक्टली. माझी आई आता खूप शांत झाली आहे. त्यामुळे बरेच मुंबईचे वाहन चालक बरोबर आहे सध्या ते खूप ते नॉर्मल आहेत. शी इज ऑलवेज हायपर का ड्रायव्हिंग? हायपर म्हणजे आधी खूप होती, आता खूप शांत झाली आहे. वयामानाने खूप शांत झाली.